लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडलेली आहे आणि या निवडणुकीत जिल्हा परिषदेमध्ये एक गट असा होता जिथं थेट नात्यामध्ये लढाई होती. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटातनं ही नात्यांची लढाई होती आणि थोरल्या जाऊबाईंनी धाकट्या जाऊबाईला धोबी पछाड दिलेली आहे आणि आपल्यासोबत या थोरल्या जाऊबाई काँग्रेसच्या आशाताई भिसे आहेत. ताई, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. अ, घरातलीच नात्यातली लढाई होती. कशा पद्धतीनं तुम्ही या निवडणुकीला सामोरे गेलात? हे नातं नक्कीच आहे. मी थोरली जाऊ आहे, त्या धाकटी जाऊ आहेत. पण निवडणूक ही नात्यातली नव्हती. नात्यातली मी समजत पण नाही. निवडणूक होती ही 2 पक्षांची निवडणूक होती, 2 विचारांची निवडणूक होती. काँग्रेसचा जो धर्मनिरपेक्षतेचा विचार आहे, तो विचार घेऊनच मी आजपर्यंत काम करत आलेली आहे. म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, संविधानाचा विचार हा भिनलेला आहे माझ्या ह्याच्यामध्ये, कामामध्ये. आणि तो विचार घेऊन मी निवडणुकीला सामोरी गेले. म्हणजे माझी ही निवडणूक विचार विरुद्ध व्यवहाराची निवडणूक झालेली आहे. हं. आता तुमच्या पुढे भाजपच्या सरिता शंकर भिसे होत्या, ज्या तुमच्या धाकट्या जाऊबाई धाकट्या आहेत. आणि भाजपचे आता सध्या भाजपमध्ये गेलेले माजी आमदार, जे खरं तर काँग्रेसचे आमदार होते 2014ला, ते पूर्ण ताकद पणाला तिकडे होती. म्हणजे सत्ता पक्ष आता भाजपमध्ये गेल्यामुळे ते सत्ता पक्षातले होते. किती चॅलेंजिंग होतं सगळं हे करणं? चॅलेंजिंग नक्कीच होतं कारण एवढा धनाढ्य शक्तीच्या विरोधातली निवडणूक मी लढली आहे. म्हणजे एक आमदार, एक माजी आमदार, एक माजी कलेक्टर आणि त्यांची सगळी यंत्रणा, घरातून देखील 3 भाऊ, 3 भावांचं कुटुंब सगळं आणि माझ्याकडनं मी एकटी होते. पण मी एकटी समजले नाही कारण सगळे म्हणजे मतदारसंघातली एवढी माणसं माझ्यासोबत होती. त्याच्यामुळे मला कधी मी एकटी असंही कधी वाटलं नाही आणि सगळ्याच मतदारांनी म्हणजे निवडणूक ही खरोखर मतदारांनी हातात घेतलेली निवडणूक होती. म्हणजे सर्वार्थानं सगळीकडनं त्यांचा जो सहकार्य जे होतं मतदारांचं आणि उत्साहित मतदार होता आणि जो ठरवून होता की काही झालं तरी यावेळेस काँग्रेसची जागा लागली पाहिजे आणि ताई निवडून आली पाहिजे. ही अशी निवडणूक झाली. खरं तर ज्या धाकट्या जाऊबाईंचा आशाताईंनी पराभव केला, त्यांचे पती शंकर भिसे हे सनदी अधिकारी होते आणि त्यांचे धाकटे दीर त्र्यंबक नाना भिसे हे 2014 मध्ये काँग्रेसकडनं आमदार होते आणि काही महिन्यापूर्वीच ते भाजपमध्ये गेलेले होते. पण आता ही नात्यांची लढाई थेट राजकीय पक्षामध्ये आलेली आहे. किती जड गेली ही नात्यामधली लढाईचं पार करत असताना आणि अवघ्या 2 मतांनी तुम्ही निवडून आलेला आहात. अ, नात्यांची लढाई म्हणजे मी परत म्हणते, की माझं आयडियाज खूप क्लिअर आहेत. मी लढायला निघालेली असताना मी नातं-गोतं माझ्या डोळ्यासमोर एकच होतं, की कामखेडा सर्कलमधनं निवडून यायचं. जसं त्या अर्जुनाला पक्षाचा फक्त डोळा दिसत होता, तसंच मला फक्त निवडून येणं दिसत होतं. मला बाकी नाते, गोते, सगळे, सोयरे काहीही मला दिसलं नाही आणि मी त्याच्यात अडकलेही नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. सातत्यानं माझा जो विचार होता, तो विकासाच्या ह्याच्या मुद्द्यावरती मी बोलत होते. मला माझं व्हिजन मी सांगत होते. मी केलेलं काम लोकांच्या समोर मांडत होते. लोकांना विश्वास देत होते, की मी कुठेही अडणार नाही. कारण सातत्यानं मागच्या 25 वर्षापासून मी जे काम करत आले, म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून 3 वर्ष मी राज्यभर काम केलेलं आहे महिलांचं. परत बचत गटाची मोठी मूव्हमेंट जी आहे, त्याच्यामध्ये मी सक्रिय होते. लातूर जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्या आय-टी-आयवरती मी आय-एम-सी मेंबर म्हणून काम करते, जिथे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम राबवले जातात आणि युवकांना रोजगार दिला जातो. त्याच्यामध्ये मी काम करते. मी स्वतः शेतकरी आहे. मी स्वतः प्रत्यक्षात मी शेती करते. नुसती सातबारावरची मी शेतकरी नाही. कामाच्या माध्यमातून मी सतत लोकांमध्ये म्हणजे आता देखील मला काही फार मी वेगळं करते असं मला वाटत नाही. पण आता एक काँक्रीट म्हणजे भागाचा विकास करणं आणि एक माध्यम लागतं. कुठलाही हे करण्यासाठीचं जे आहे ते माध्यम लागतं. इव्हन राजकारणाला सुद्धा मी एक माध्यम समजते. लोकांची कामं करण्यासाठीचं एक प्रभावी माध्यम हे राजकारण आहे. आणि आता निवडून आलेली आहे त्याच्यामुळं एक अधिकार येणार आहे. कामं करून घेण्यासाठीचा जो लागतो ते मला प्रत्यक्षात हे जे आहे ते राबवता येणार आहे. तर या सर्व सोशल कामाचा खूप सारा बेनिफिट तुम्हाला या निवडणुकीत बघायला मिळेल. हो, नक्कीच. एकतर मी खूप आत्मविश्वासानं सामोरी गेले. समोरचा उमेदवाराला स्वतःचा पक्ष देखील कुठला आहे तेही सांगता येत नव्हतं, अशी बिकट अवस्था त्यांची होती. म्हणजे तिकीट मी आवर्जून अजून हे सांगत होते, की तिकीट आशाताई शिवाजीराव भिसेंना मिळालंय. तिकीट माझ्या नवऱ्याला मिळालेलं नव्हतं. पण समोरचा उमेदवार जो आहे, समोरचा उमेदवार तिकीट कोणाला मिळालं तर शंकर भिसेंना तिकीट मिळालं. उमेदवारासाठी पळतंय कोण? तर माजी आमदार पळतायत. म्हणजे माजी आमदारांचा सुद्धा तिकडचा प्रवेश हा एक केवळ आणि केवळ त्या जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी त्यांनी केलेला आहे. आणि मग प्रचाराच्या दरम्यानमध्ये जे आलं, म्हणजे मी त्यांना आवाहन करत गेले, की त्यांच्यामध्ये म्हणजे एकीकडे इकडे एवढ्या काँग्रेसला नावं ठेवून तुम्ही हे करताय,
तर मग त्यांनी सगळं सोडून म्हणजे जर तुम्हाला एवढाच हे असेल, तर तुम्ही सगळं सोडलं पाहिजे. म्हणून मी त्यांची कामखेडा सभेमध्ये मी त्यांच्या म्हटलं नैतिकता थोडी जर शिल्लक असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी मी केली. आणि मला दुर्दैव वाटतं हे, की आमदार राहिलेला माणूस सोशल वर्क, सामाजिक काम कशाला म्हटलं जातं? म्हणजे ते आवर्जून सांगत होते, की आमच्या वहिनीही सामाजिक काम करतात. म्हणजे हळदी-कुंकू करायचं आणि भांडे वाटणं मला हे सामाजिक कार्य अजिबात वाटत नाही. हे सामाजिक कामाची व्याख्या जर आमदाराची ही असेल, तर किती दुर्दैव आहे. कामखेडा गटामध्ये जवळपास 18 गावं येतात. त्याच्यापैकी भोकरंबा नावाचं तुमचं गाव. भोकरंबा गावातल्या नागरिकांची कशी परिस्थिती होती? कारण तुमचं घर हे नामांकित घर आहे भोकरंब्यामधलं भिसे कुटुंब. तिथल्या नागरिकांची, ग्रामस्थांची कशी अडचण झाली वाटतं या निवडणुकीमध्ये? गावातल्या लोकांवरती खूप प्रेशर टाकलेलं होतं. कोणी माझ्यासोबत दिसला किंवा इव्हन WhatsAppला माझी पोस्ट कोणी शेअर जरी केली, तरी त्याला फोन करून त्याला प्रेशर टाकणं सुरू होतं, की "तू का करायलास? तू का फिरायला लागलास?" गावामधली काही ज्येष्ठ मंडळी जी माझ्यासोबत होती, त्यांना ते सांगत होते, की भाऊ अगदी नावासहित सांगते मी, भाऊसाहेब हाके म्हणून आमच्याकडचे जे ज्येष्ठ आहेत आपल्या गावातले. अ, विद्वान हे आहेत, की आर्यभट्ट सोडण्यामध्ये देखील त्यांचा सहभाग होता. अब्दुल कलामांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. अशा माणसाला देखील ते सांगत होते, की "भाऊ तुम्ही गावात यायचं नाही." म्हणजे हे केवढं तरी प्रेशर आहे ना, गावात यायचं नाही. म्हणजे गावात कुणी यावं, कुणी नाही यावं हे हे ठरवणार. आणि सर्वसामान्य म्हणजे त्या भाऊसाहेब भाऊंना जर हा प्रेशर असेल, तर सर्वसामान्यांना तर किती प्रेशर असेल विचार करा. म्हणजे त्याच्यामुळे मी पण गावामध्ये मी कोणाला एक्सपोज केलं नाही. सगळे त्यांच्याबरोबर फिरत होते, तरी मला माहिती होतं माझी माणसं माझ्यासोबत नक्की येणार आहेत. कोणावरही मी अविश्वास दाखवला नाही. आणि त्या सगळ्यांची म्हणजे मी सगळ्यांचीच मी का की निवडणूक झाल्यानंतर जेव्हा मी वाड्यात गेले पहिल्यांदा आणि लोकांनाही सांगितलं, की आता निवडणूक संपली आहे. आता अजिबात गावात दुसरं राजकारण नाही. तुम्ही सगळे माझे आहात. मी गावासाठी काम करणार आहे आणि मी सगळी तुमच्यासाठी मी काम करणार आहे. त्याच्यामुळे कुठला विरोध ठेवायचा नाही ही भूमिका माझी सातत्यानं राहिलेली आहे. 6,871 तुम्हाला मतं पडली. 6,869 सरिताताईंना पडली. 2 मताच्या फरकाने विजय होईल असं 7 फेब्रुवारीला वाटलं होतं? नाही 2 मतांनीच विजय होईल असं नव्हतं वाटलं. विजय होईल ही मात्र खात्री होती मला. पहिल्या दिवसापासून मी सांगत होते, की विजय माझाच आहे. हे पण तो एवढं कमी अंतर होईल असं वाटलं नव्हतं. हां, असं वाटलं नव्हतं. ह्या कमी अंतरामुळेच खऱ्या अर्थाने चर्चेत राहिली निवडणूक. नक्कीच. म्हणजे कमी अंतर आणि नातं. हां. पण आता आता काय अजेंडा राहणार आहे तुमचं कामखेडा गटासाठी? काय आश्वासनं दिली होती ती कशी पूर्ण करणार? कामखेडा सर्कललाच नाही तर संपूर्ण म्हणजे रेणापूर तालुक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय रस्त्याचा विषय आहे. इतकी दुरावस्था झालेली आहे रस्त्याची. एक तर बजेट नाहीत, कामाची मंजुरी आहे, पण पैसेच नाहीयेत. म्हणजे गुत्तेदार नारळ फोडून पुढे काय करणार? पैसाच नाहीये. आणि ह्याच्यावरती म्हणजे सगळीकडे अतिशय बिकट अवस्था आहे रस्त्यांची. तो रस्त्याचा विषय म्हणजे ग्रामस्थांचा पहिला आग्रह आहे, की ताई आधी रस्त्याचं बघूयात आपण. त्याच्यामुळे ग्रामविकास आणि हे सगळे मूलभूत जे आहेत स्वच्छता असेल, आरोग्याचे विषय असतील, हे ते सगळे सगळे मला माहिती आहेत. खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या धन्यवाद. इनिंगसाठी. तर या होत्या अवघ्या 2 मतांनी निवडून आलेल्या लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा गटातल्या थोरल्या जाऊबाई, ज्यांनी धाकट्या जाऊबाईंना पराजित केलेलं आहे, हरवलेलं आहे. त्यांच्याशी आपण बातचीत केली. आगामी काळामध्ये ग्रामस्थांच्या प्रश्नांसाठी आपण झटणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.